स्वीटकॉर्नचा पौष्टिक चिवडा बनवण्यासाठी 3 कांदे रफली चॉप करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भिजवलेली चना डाळ, 4-5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे घालून आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। चना डाळ घातल्यामुळे ना हा चिवडा आपला मोकळा होतो, शिवाय प्रोटीन रिच देखील होतो। 1 किलो स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरला आपण जाडसर वाटून घेऊया। आता फोडणी करूया। त्यासाठी कढई तापत ठेवूया। त्यामध्ये घालूया 1.5 टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता। चवीनुसार आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या। मिरच्या छान परतल्या गेल्या की त्यामध्ये घालूया कांदा। कांदा आपल्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, हे देखील आपण छान परतून घेऊया। आता यामध्ये घालूया कॉर्नचे दाणे। कॉर्नचे दाणे ना दाताखाली आले की मस्त लागतात। मिनिटभर कॉर्नचे दाणे परतून झाले ना की त्यामध्ये आपण जी चना डाळ वाटून घेतली आहे ती घालायची। डाळ आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायची आहे। दणदणीत वाफ काढायची 5 ते 10 मिनिट। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा। आता हे आपलं छान परतून झालंय। यामध्ये घालूया स्वीटकॉर्न जे आपण बारीक करून घेतलंय आणि त्यामध्ये घालूया अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाचा रस घातल्यामुळे या कॉर्न चिवड्याची चव ना खूप मस्त आंबट गोड अशी छान बॅलन्स होते। चवीनुसार मीठ घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला एक 10 मिनिट मंद गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा मस्त झालाय की नाही। थंडीच्या दिवसात मस्त गरमागरम वाफा आता स्वीटकॉर्नचा चिवडा, त्यावर हिरवीगार कोथिंबीर आणि ओला खोवलेला नारळ, मस्त दमदमीत नाश्ता आहे। तुम्ही पण नक्की करा।